विधान परिषदेच्या जागांचा घोळ असो की कल्पनेपलीकडे लांबलेल्या महानगरपालिका निवडणुका असोत, या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली बहुमत मिळवलेल्या भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडी सरकार अचानक सत्तेत आल्यापासून। मग या सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एखादी गोष्ट प्रपोज करायचे, त्याला भाजप नेटानं विरोध करायचा, या नादात तो विषय रेंगाळून मागे पडायचा। असा खेळ 2-2.5 वर्ष सुरूच होता। त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड। महाविकास आघाडीनं यादी पाठवली, पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती नाकारली होती। त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं, पण 12 आमदारांची निवड मात्र मागेच पडली। कदाचित शिंदे, फडणवीस, पवार योग्य टायमिंगची वाट बघत असतील, हा त्या रणनीतीचा भागही असू शकतो। तीच गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत म्हणता येईल। ठाकरेंना सहानुभूती मिळेल म्हणून मुंबई पालिका निवडणूक पुढे ढकलत असल्याचा आरोप शिंदे सरकारवर झालाय। आता 2 वर्षांमध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय। लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर सुद्धा विधान परिषदेच्या या रिक्त जागांच्या निवडणुकांचा टाइम टेबल अवलंबून असेल।